आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी। कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळेंचा ट्विट करत आरोप। फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आरोप करतायत। संसद रत्न हल्ली असं का बोलतायत माहिती नाही। सुळेंच्या ट्विटनंतर सुनील तटकरेंचा आरोप। लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर यू टर्न ठरेल। आमचं सरकार आल्यास महिलांना 3000 देणार। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मवियामधले सावत्र भाऊ, मवियाला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका। देवेंद्र फडणवीसांनी सुडाचं राजकारण सुरू केलं। पराभवाची भीती असल्यामुळे योजना बंद होईल असं फडणवीस बोलतायत। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। राज्यामध्ये सध्या 3 घाशीराम कोतवाल यांच्या काळामध्ये जशी लुटमार होती तशी आताही सुरू। संजय राऊतांचा माहितीवर हल्लाबोल। पुण्यातील लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दुरुस्ती। लाडकी बहिणीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांच्या नावाचा समावेश। आधीच्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं। पुण्यामध्ये आज शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम। बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। लाडकी बहीण योजनेचे मातोश्री बाहेर बॅनरबाजी। ताई माई अक्का विचार झाला पक्का, आता धनुष्यबाणावर मारा शिक्का। शिंदे गटाकडून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न।